हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र वन न्यूज. आपला अभिमान, आपला महाराष्ट्र. नमस्कार, मी कोरेगाव तालुका उपाध्यक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट. मी महेश शिंदे आमदार यांचा कट्टर समर्थक असून मी आपल्या झेडपी वाटरा गणातून आपल्या कुणबी संदर्भात जे उमेदवार उभं राहणार आहे त्यांच्या संदर्भात मी बोलत आहे. आपल्या तालुक्यात 6 झेडपी गट आहेत आणि 6 झेडपी गटमध्ये 5 ओपन आहेत आणि एकच वाटर गण हा ओबीसी मध्ये आहे. त्यामुळे ओबीसी अन्याय होऊ नये यासाठी कुणबीतून जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांनी 17,000 मतदान आपल्या या वाटर गणात असून ओबीसीचं त्यांना गालबोट लावू नये ही माझी विनंती. मी मराठा समाजातून येतो आणि आम्ही गेले मला आता जसं मी सार्वजनिक जीवनात आलो तसं गेले 12 ते 15 वर्ष झालं आम्ही लढतोय की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि आमची प्रमुख भूमिका आजही आहे आणि त्याचा बराच फायदा झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा नोकरी क्षेत्रात आता आम्हाला ओबीसीतनं आरक्षण भेटलंय ही खरं तर खूप चांगली बाब आहे. पण त्याचबरोबर गावगाड्यात बघायला गेलं तर मराठा समाज हा गावगाड्यातील प्रमुख आहे किंवा मोठा भाव आहे सगळ्या समाजाचा आणि मराठा समाजाची भूमिका पहिल्यापासूनच अशी आहे की बाबा सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं. आणि बघायला गेलं तर ह्यात काय झालं या की आता ही जे तेढ निर्माण करतात ते एकतर ते मुळात आमच्या स्थानिक त्या गटातले नाहीत, बाहेरून येत आहेत आणि आमच्या इथे येऊन ते तेढ निर्माण करतायत ना, तर ते कदाचित आम्हाला मान्य होणार नाही. आमची एक भूमिका आहे की मराठा समाजानं तुम्ही महाराष्ट्राचा किंवा देशाचा इतिहास जर बघितला तर मराठा समाजानं सगळ्यांना दिले म्हणजे अक्षरशः मराठा समाजानं स्वतःच्या ताटातला घासही अक्षरशः आपण बाकीच्या समाजांना दिलाय. तर मराठा समाज कधीही एका जागेसाठी एक नाही कुणबी प्रमाणपत्र घेऊन ही जागा लढणार नाही. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाची ही कायम भूमिका आहे की सगळ्या समाजांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळाल्याच पाहिजे. निर्णय ते आमचे वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे असतील किंवा आमचे आमदार साहेब असतील महेश शिंदे ह्या पातळीवर तो निर्णय होणार आहे की युती कशी होणार आहे काय होणार आहे. पण आमची आज मित्र ही ठाम भूमिका आहे मराठा समाज म्हणून आणि इथलं आम्ही संघटना म्हणून की आम्हाला ही उमेदवारी जी आहे ती उमेदवारी कुणबी प्रमाणपत्रावर द्यायची नाही आणि ही ओबीसीला जर पडली आहे तर ती ओबीसीलाच द्यायची ही आमची ठाम भूमिका आहे. आणि जर तसं कुणी केला तो पक्ष कुठलाही असला तरी आम्ही त्याला विरोधी 100% करूया. मी ज्ञानेश्वर लोंढे. मी ज्यावेळेला जरांगे पाटील साहेबांनी जेव्हा मी स्वतः उपोषणाला बसलो होतो तमाम उपोषणाला बसलो होतो. ज्यावेळेला मी उपोषणाला बसलो त्यावेळेला मराठा समाज असेल इतर समाज असेल सर्व समाजाने मला पाठिंबा दिला होता. तर माझं एकच सांगणं आहे की जर कुणी बाहेरचा उमेदवार येऊन ओबीसीच्या आरक्षणाचा उभा राहत असेल तर मी स्वतः ज्ञानेश्वर लोंढे परत एकदा उपोषणाला बसण्याची माझी अमृत तयारी आहे. नमस्कार, मी मंगेश सुतोळे राहणार वाटर स्टेशन. आज या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ते येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात. तर आज जिल्ह्यामध्ये पूर्ण वातावरण असं निवडणुकांचं झालेलं असताना आज वाटर स्टेशन या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद न्यायालयाने माहिती केली तर वाटर स्टेशन गटामध्ये ओबीसी महिला वाटर स्टेशन गण ओपन महिला आणि आंबवडे गण ओबीसी पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे. हे आरक्षण पडलेलं असताना या ठिकाणी ऐकीव गोष्टीतून असं कानावर येतंय की येणाऱ्या काळामध्ये कुणबीचा जो दाखला घेऊन काही लोक या ठिकाणी उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. तर त्या अशा इच्छुक उमेदवारांना किंवा व्यक्तींना मला आपला सर्वांच्या माध्यमातून एक असा त्यांना निरोप द्यायचा आहे की आज समाजामध्ये आपण आज मी मराठा समाजातून येतो. आरक्षण कोणाला नकोय सर्वांना हवंय. आज माझ्या मराठा समाजाला नोकरीमध्ये आरक्षण गरजेचं आहे, शिक्षणामध्ये आरक्षण गरजेचं आहे. परंतु गाव पातळीवर ज्यावेळी आपण राजकारण करतो, जिल्हा पातळीवर राजकारण करतो, राज्य पातळीवर राजकारण करतो त्या ठिकाणी आपण इतर समाज गृहीत धरतो राजकारण करत असताना. तर इतर समाज ज्यावेळी आपण राजकारणात गृहीत धरतो तर त्यावेळी त्यांना प्रतिनिधित्व देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे प्रत्येक पक्षाचं प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी थोडक्या शब्दामध्ये सांगेन की जे कोण असे इच्छुक उमेदवार आहेत
त्यांनी कुठल्याही समाजावरती अन्याय होईल आणि त्यांच्या जागी आपल्याला चान्स मिळेल आणि राजकारण आपलं पुढं घडेल अशी मनात ते ठेवू नये. कारण या छोट्या समाजांवरती अन्याय जर झाला तर आणि त्यांचा उद्रेक जर झाला तर या सर्व गोष्टींचा पूर्ण मराठा समाजच नाही तर इतर सर्व समाजांमध्ये एक वेगळा मेसेज जाणार आहे. त्या वेगळ्या मेसेज जाण्यामुळे एक समाजामध्ये वेगळा असा संघर्ष निर्माण होणार आहे आणि जे मराठवाड्यामध्ये घडलेले जे समाजामध्ये एकजूट होती एकजूट तुटलेली सर्व समाज एकत्र राहत होते ते समाज एकत्र राहणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये. याची सर्व गाव पुढारी जिल्हा पुढारी आणि राज्य लेवलचे नेते मंडळी सर्व पक्षीय यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि याबाबतचा योग्य तो निर्णय व्हावा एवढीच विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटात सर्व जिल्ह्याचं लक्ष हे लागलेले असून कारण उद्देश असा आहे की या गटाचं आरक्षण हे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण आहे तरी बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना इथं अजिबात थारा तर मिळणार नाही. कारण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार जरी इथला असला तरी त्यांची संख्याबळ हा एवढं होणार नाही. त्यामुळं कितीही बाहेरच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांनी इथं उभं राहण्याचा प्रयत्न केला तरी येथील 40% ओबीसी जनता SC ST की त्यांना काय साथ देणार नाही त्यांचा पराभव हा निश्चित होईल. तरी कुणबी आम्हाला शैक्षणिक आणि नोकरी या क्षेत्रातलीच आरक्षण पाहिजे. आम्हाला राजकीय आरक्षण नको कारण आम्ही मराठा आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यांचा उद्देश एक आहे की जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी इथं आहे. मला वाटतं या मतदारसंघात आमच्या कोरेगाव तालुक्यात 6 पैकी 1च हा आरक्षित मतदारसंघ झालेला आहे आणि सर्वांना यावर लक्ष आहे टार्गेट आहे. पण हा मतदारसंघ शून्य आहे. गेले 15 ते 20 वर्ष या मतदारसंघात बाहेर जाऊन विजयी झालेला नाही आणि होऊ शकत नाही. यावेळेस आम्ही ओबीसीच कुणीही असो आमच्या या इथे बसलेला असो किंवा बाहेर कोणीही असो आमदार महेशजी शिंदे साहेब आणि भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार ओबीसी दिला जाईल त्याला आम्ही निवडून देऊ आणि त्याला सर्व वाठार असेल आंबवडे आमचे तानाजी शेठ असतील सर्व चंदूकाका असतील वैभव असेल राजेश असेल या सर्वांचाच कार्यकर्त्यांचा याला पाठिंबा आहे. तानाजी भाऊ जाधव आमचे असतील रुपेश पिसाळ असतील दत्ता जाधव असतील प्रवीण आमचा असेल सर्वांचा याला पाठिंबा राहील. नमस्कार, मी राजेश काळोखे. ही पत्रकार परिषद घेण्याचा जो निर्णय घेतला तो वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटाचे जो कुणबी उमेदवार ओबीसीच्या सुटलेल्या जागेवरती लढणार आहे या अनुषंगाने पत्रकार परिषद होत आहे. मी प्रथम मराठा समाजातून येतो. आज ही पत्रकार परिषद घेतली त्याचं मी अभिनंदन करतो. कारण आहे ना ज्यावेळी वाटारमध्ये आम्ही ना आमचे मित्र ज्ञानेश्वर लोंढे त्यावेळी त्यांनी उपोषणासाठी बसले मराठा समाजाला आरक्षण मिळावं. परंतु ते आरक्षण आम्ही उपोषणाला बसलो. जरांगे पाटलांचा जो मुद्दा होता की आम्हाला नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण मिळावं. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला राजकारणात आरक्षण नकोय. मराठा समाजाला आम्हाला नाही नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण जरी दिलं तरी आम्ही त्यात समाधानी आहोत. राजकारणात ओबीसी समाजाचं आरक्षण काढून आम्ही त्यात कुणबी दाखले घेऊन आम्ही ते इलेक्शन लढवावं अशी आमची कुणाची इच्छा नाही. आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आम्ही ओबीसी समाजाच्या ज्या सुटलेल्या जागा आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. इथं ओबीसीचाच उमेदवार उभा राहावा ही आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये आरक्षण जे आहे आज म्हणजे गटासाठी आणि गावासाठी हे पडले तर तिथं ते ओबीसी समाजावर आमच्या समाजावर तिथं अन्याय होऊ नये असं मला एकंदरीत वाटतंय. आणि त्यांना हक्काचं जे आरक्षण आहे राजकीय त्यांना तिथं अधिकार आहे ते त्यांना तिथं दिला पाहिजे. आणि शैक्षणिकदृष्ट्या झालं नोकरी संदर्भात झालं तुम्ही योग्य आहे आणि आम्हालाही म्हणजे संदर्भ हा चालूच आहे की आरक्षण मिळालंच पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. आणि असं जर काय समजा तर समाजामध्ये ते निर्माण होतो आणि प्रत्येक समाजामध्ये काय होणार आहे म्हणजे
मन दुखावली जाणार भविष्यामध्ये अडचण आहे. तर एक नीतिमूल्य म्हणून भविष्यामध्ये सुद्धा वाद कसा नैतिकता म्हणून असं करणं योग्य नाही. म्हणजे पुढे करणार असेल तर तुम्ही इथं उभं राहू नये असं माझं मत आहे. आणि कुठल्याही राजकीय पक्षाने सुद्धा अशा गोष्टींना ठराव देऊ नये. म्हणजे त्या गटातून उमेदवार सुद्धा देऊ नये. उमटतील विनाकारण डिस्टर्ब होईल पूर्ण जिल्ह्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये. तर खरोखर माझी मनापासून अशी इच्छा आहे की सगळे समाज बांधव आणि सगळे आपले जे जाती धर्मातील लोकही सगळी सर्वांनी राहिलं पाहिजे ना. असंच आपलं म्हणजे एकत्र टिकलं पाहिजे. एवढं बोलतो. तानाजी जाधव सामाजिक कार्यकर्ता आणि शिवसेनेचं मी काम करतो. आमदार महेश शिंदे साहेबांचं नेतृत्व मानून माझं काम चालू आहे. सध्या चर्चेचा विषय अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे की वाटार जिल्हा परिषद गट हा आरक्षण पडल्यामुळं सातारा जिल्हा परिषदला मिळालेलं आरक्षण ही ओबीसी असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मगाशी जी पत्रकार बंधूंनी एक विषय मांडला त्या संदर्भात मला स्पष्टीकरण द्यायचे की जर महाराष्ट्रामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये इतर 2 पक्षांची युती जर झाली तर तुमची भूमिका काय असणार. त्यांना काय वाटतंय ती तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्या नेतृत्वानं आमदार महेश शिंदे साहेबांनी या तालुक्यातील जो अल्पसंख्याक समाज आहे, तळागाळातील जे 12 बलुतेदार जाती आहेत, त्यांना एकत्रित करून त्यांना न्याय देण्यासाठी सतत त्यांची विचारधारा ठेवलेली आहे. आणि त्यांना न्याय देण्यासाठी बहुजन समाज असू द्या, मराठा समाजाला नेहमीच त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असला तर त्याला आपलासा करून समाज व्यवस्थेत, राजकीय, सामाजिक प्रणालीत त्यांचा हिस्सेदार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि हा जो ओबीसी बाबतीत ज्या इतर काही राजकीय प्रवृत्तींनी हा जो घाट गाठलेला आहे की कुणबी असून सुद्धा त्यांना कुणबी सर्टिफिकेटवर इथलं इलेक्शन लढायचे, आम्ही मान्य करतो. आमच्या बरेच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण ठीक आहे, पण त्यांचं राजकीय आरक्षण जर कोण कुणबीचं छडून घेत असेल तर ते आमचा मराठी समाज त्याला मान्य करणार नाही. आणि त्याला छडा लावून, त्याला निस्तानाबूत करून त्याचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा आदेश आहे आमदार महेश दादा शिंदे यांचा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1500 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था. तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभुकृपा ऑटोमोबाईल, वाराडिशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अंजली कृषी पर्यटन केंद्र, तरडगाव. सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात. प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे. सोहळे अनेक, सूत्रसंचालक 1.